स्ट्रायकिंगला बॅटल नितीन तर नॉन स्ट्रायकिंगला बॅटल आपल्याला पाहायला भेटले हरिभाऊ. एक नामांकित प्लेअर आहेत हरिभाऊ. जर विचार केला तर परमाणे डिस्काउंट ज्यावेळेला आमच्या हातामध्ये माईक होतं त्यावेळेला मात्र सांगण्यात आलं आणि त्यावेळेला मॅन ऑफ द मॅचच्या देखील मानकरी ठरले होते. तर नितीनने आज त्याच्या बॅटवरून तब्बल 50 धावसंख्या आलेल्या आहेत. यस सर्वांनी आदरणीय वीर मराठा या टीमचे संघमालक सूर्यकांत कदम सरांचे ते आगमन झाले. प्लीज या व्यासपीठावरती स्थानपन्न व्या. आपला देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जाईल तो देखील आपण स्वीकारायचा आहे. तर त्याच प्रकारे सन्मान आदरणीय सुशांत कदम SPL चे सचिव हे देखील इथे मात्र उपस्थित आहेत. आपण देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जाईल. तर त्याच प्रकारे सन्माननीय आदरणीय अनिल कदम वीर मराठा या संघाचे कोच आपल्याला पाहायला भेटत की आज मालक 007 चषक 2K24 मध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण बहुमूल्य आपला मात्र वेळ दिला त्याबद्दल मात्र अगदी मनापासून आभार व्यक्त करेल. सूर्यकांत कदम सरांचा देखील मान सन्मानच्या व्यासपीठावरती केला जातो तो देखील आपण स्वीकारायची अशी विनंती असेल. यस त्याचप्रकारे सन्मान्य आदरणीय सुशांत कदम SPL सचिव आपला देखील मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल तर तो देखील आपण स्वीकारायची अशी विनंती असेल. सुशांत कदम सरांचा मात्र मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. यस त्याचप्रकारे सन्मान्य आदरणीय अनिल कदम वीर मराठा संघ या संघाचे कोच सन्मान्य आदरणीय अनिल कदम सरांचा मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल तर तो देखील आपण स्वीकारायची अशी विनंती असेल. कॉम्बॉक्समध्ये होते बदल थोडाफार आपण पाहतोय. कॉम्बॉक्समध्ये तुम्हाला आवाज आपल्याला पाहायला भेटेल राम रे सरांचा. थँक्यू सो मच. हॅलो मिकी माऊस हलगीवाले रेडी राहा या साईडला. तसेच हॅलो अनिल दादा कदम वीर मराठा कोच यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान करण्यात येत आहे मालक 007च्या वतीने. तसेच जयवंत कदम संदीप कदम वीर मराठा बोरणे अतुल कदम यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हलगीवाले मिकी माऊस इकडे तयार राहा. मालक 007 टीम प्रफुल्ल काकडे टीम तयार करा इकडे. अनिल कदम या आपला या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान मालक 007चे अध्यक्ष सन्माननीय श्री विजयदादा शिर्के यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच जयवंत दादा कदम अतुल कदम संदीप दादा कदम यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान
या ठिकाणी यायचंय. हॅलो. सो थँक्यू मिस्टर सतीश. अतिशय स्वीट साऊंड आपण ज्यांचं ऐकतो आजच्या स्पर्धेमध्ये. अप्रतिम उद्घाटन सोहळा ज्याच्या मुखातून आपण ऐकलं, गोड वाटून ऐकला. त्यानंतर पुन्हा एकदा वळूयात आपण या सामन्याकडे, जिथे मात्र संघ पाहायला मिळतात. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे DDSM राजापूर, आणि एका बाजूला संघ पाहायला मिळतोय SG मठवाडी. दोन संघ ज्याने या दोन्ही संघाचा विचार केला मित्रांनो, तर दोन्ही संघ अगदी पहिल्या फेरीमध्ये विजयी होऊन दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. तर पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जिथे मात्र पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आला. षटक क्रमांक 2 यावेळेस मार्गस्थ आहे गोलंदाज अक्षय. तेच 15 धावा टोटल आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आले 1 धाव. अशा प्रकारे 15 धावा धावफलकावरती आहेत. सलामीचे फलंदाज एका बाजूला अडीतीन, तर एका बाजूला हरिभाऊ नितीनच्या खेळीचा उल्लेख केला तर मात्र एक षटकार चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आणि हरिभाऊ आपण जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 धावा, आणि या ठिकाणी फटका चांगला आहे. मात्र धावा किती मिळतील, पंच आम्हाला इशारा केल्यानंतर या समोरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की या चेंडूवर येतील तब्बल 6 धावा. तर बॉल द्यायचा आहे, बॉल मैदानामध्ये पुरवायचा. बॉल तिकडे गेलाय. कमिटी मेंबर्स मैदानात बॉल पुरवायचा आहे. थँक्यू थँक्यू डीजे. मॅच बॉल आलाय या ठिकाणी. तर आलेल्या षटकारांची धावा आपण पाहतोय. धावफलकावरती पोहोचताय तर म्हणजे 19 धावा, माफ करा 21 धावा. आपण दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, इथे अगदी त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय. यॉर्करचा शॉट हाताळला गेला आणि सरळ यष्टानं उद्ध्वस्त करतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नितीन याला मात्र यावं लागतंय. बॅक टू दी डकआउट. तर विकेटचं बंधन आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच नितीन. नितीन बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल अमित. अमितच्या बॅटमधून सुद्धा ज्या प्रकारे नितीनने फलंदाजी केली, 2 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्या प्रकारची खेळी पाहायला मिळेल का? पहिला बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्टाने चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने आपण जर पाहिलं तर अक्षय मात्र यावेळेस षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो पुढे संपूर्ण दिवसभरामध्ये मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा धाव कंप्लीट केली जाईल का, तर ओव्हर थ्रो स्वरूपाची धाव जशी इथे मिळणार नाहीये. एकच धाव, यस एक बाय स्वरूपाची धाव मात्र मिळेल. आणि या एखाद्या वेळी धावफलक मात्र जाईल 22 धावा.
तर 22 धावा धावफलकावरती येत आहेत. तर दुपारच्या या वातावरणामध्ये आपण पाहतोय अगदी शांतमय पद्धतीने हा खेळ पाहायला मिळतो. कुठल्याही प्रकारचं क्रिकेटमध्ये इथे ॲग्रेशन सुद्धा पाहायला मिळत नाहीये. इथे आणखीन एका विकेटचं पतन होतोय. सरळ चेंडू विसावला जातो क्षेत्राच्या हातामध्ये. फलंदाज या ठिकाणी हरिभाऊ अगदी सलामीची दोन्ही फलंदाज मात्र माघारी पडते आहेत. अगदी धावसंख्या आपण पाहिली तर केवळ आणि केवळ 22 या अंकावरती. डीजे थँक्यू डीजे. तर चला स्पीडअप करा, जरा घाई करा. क्षेत्ररक्षक जरा घाई करा प्लीज. गोलंदाज तर दोन षटकाचे खेळ या ठिकाणी समाप्त होते. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक ती पहिलाच बॉल हवेमध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे नो मॅन स्लॅड मध्ये अगदी गॅप मध्ये चेंडू लँड होतोय आणि 2 धावा मात्र अगदी सहज घेतल्या जातील. 2 धावा फलंदाज ईशान आपण पाहतोय. यावेळेस आपलं पाहायला चंद्रकांत आणि विशालच्या यापुढील बॉल आपण जर पाहिलं तर यावेळेस मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. अगदी योग्य स्पॉटवर चेंडू डिलिव्हर केला जातो. योग्य लाईन लेथवर चेंडू हाताळले जात आहेत. एक कमालीचं षटक विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर मात्र अगदी डीप कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमा रेषेपार. येतोय चौकार. मालक 007च्या या क्रिकेटच्या पर्वासाठी खास आवर्जून दादाश्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्र श्री सन्माननीय श्री सागरदादा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे प्रमुख दीपकजी कदम साहेब, तसेच ज्येष्ठ समाजसेवक आमच्या भागाचे तरुण तडफदार कार्यकर्ते निलेशजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे प्रौढ विभागाचे तरुण तडफदार नेते सन्माननीय गौरवजी मोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण कृपया मंचकावरती यायचं आहे. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदना केलेली आहे. आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. फॉलो. सन्माननीय तसेच सन्माननीय प्रशांतजी तांबे सर
यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत. रियाज भाई यांचं या ठिकाणी स्वागत. रियाज पटेल साहेब, सागरदादा शिंदे यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी. आपण सर्वांना विनंती, आपण स्टेजवरती बसून घ्यायचं आहे कृपया. मालक 007चे अध्यक्ष सन्माननीय विजयदादा शिर्के, सन्माननीय उपाध्यक्ष संजयजी शिर्के साहेब, संदीपजी शिर्के आणि सचिव प्रफुल्ल काकडे, अविनाश शिर्के आणि दुसरे अविनाश शिर्के यांनी स्टेजवरती यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण स्टेजवरती बसून घ्यायचं आहे. बसा की कदम साहेब, बसावरती. सुशांत कदम साहेब का हॅलो. या ठिकाणी मालक 007 यांचं हे 4थं पर्व या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक माननीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंशज खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले, त्याचप्रमाणे नामदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांना ओळखलं जातं असे आपले सर्वांचे आधारस्तंभ दोन्ही महाराज यांच्यावर अतूट प्रेम करणारे हे मंडळ म्हणून 007 या नावाने एक महाराष्ट्रामध्ये लौकिक असलेले हे 007 मित्रसमूह चिखली यांच्या वतीने भव्यदिव्य असे क्रिकेटचे सामने आज मुंबईसारख्या शहरामध्ये खारघर या ठिकाणी आयोजित केले आहेत. आणि या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून सागरदादा याचं खास करून आगमन, कालच ते काही कामानिमित्त गोव्याला गेले होते आणि आज अचानक तिकडचे कार्यक्रम उरकून खास या ठिकाणी 007च्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्याबरोबर जनता पार्टीचे सोशल मीडियाचे प्रमुख सन्माननीय दीपकजी कदम साहेब, परळी विभागाचे तडफदार युवा नेते सन्माननीय आमचे मित्र सन्माननीय गौरवजी मोरे, तसेच पठार विभागाचे आणबान शान युवा कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय निलेश जाधव साहेब, त्याचप्रमाणे रियाजभाई तांबे सर यांचंही या ठिकाणी तांबे सर यांचंही खास स्वागत. कारण संपूर्ण व्यस्त कार्यक्रमातून अशा कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्यांचे स्वागत. अर्जुनभाई खरात यांचंही या ठिकाणी स्वागत. अभिभाऊ नारकर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं वास्तविक पाहता ओंकार भाऊ वाघ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सकाळी मला वाटते 9च्या दरम्यान ह्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत. आरंजभाऊ करंजकर खेड शिवापूर, खरं टोल नाका सुद्धा आम्हाला फ्री ठेवा साहेब, लक्षात राहील खेड शिवापूर. हॅलो. तर हे सर्व मान्यवर याच्या खास 007 या चषकच्या निमित्त त्यांना निमंत्रित केलं होतं. या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री विजयदादा शिर्के, उपाध्यक्ष संजयदादा शिर्के, संदीपदादा शिर्के, सचिव प्रफुल्ल काकडे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. तसेच पैलवान स्वप्नील भाऊ सांगली यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही स्वागत या ठिकाणी. वास्तविक पाहता सकाळीच दादा महाराज साहेबांनी फोन केला होता 12:30च्या दरम्यान, सागरदादा शिंदे येणार आहेत. महाराज म्हणले मी काही याची गरज नाही, एवढा मोठा महाराष्ट्रश्री आणि केसरी माणूस आपल्या कार्यक्रमासाठी मी पाठवून दिलेला आहे आणि त्याच्यासोबत बाकीची टीम आलेली आहे. मी दिल्लीला आहे, आल्यानंतर नक्कीच आपण सर्वजण एकत्र जेवायला जाऊ असं निमंत्रणसुद्धा महाराजांनी धाडले तुम्हा लोकांना. खरंच सागरदादांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अत्यंत गरीब आणि शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती आणि आपल्या परळी भागातील एक कष्टकरी आणि शेतकऱ्याच्या घरात जन्माला येऊनसुद्धा त्यांनी एवढं मोठं शरीरसष्टो स्पर्धेमध्ये भाग घेऊन खरं ते भारत स्त्री झाले असते, परंतु आर्थिक नियोजन बिघडल्यामुळं ते भारत स्त्री होऊ शकले नाही. ही मोठी खंत आमच्या परळी भागासाठी आणि आमच्या जिवारी लागलेलं एक हे असं दुखणं आहे. परंतु त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हिमतीवर, त्यांनी कष्टावरती दादांचा मित्रपरिवार एवढा मोठा त्यांच्या वाढदिवसाला गेले 2 वर्ष मी पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून एवढा मोठा लौंडा असतो की एखाद्या आमदार खासदाराच्या सुद्धा कार्यक्रमाला एवढी लोक येत नाहीत आणि एवढी लोक दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सदिच्छा भेट देण्यात येते. त्याचं कारण एकच आहे की दादा कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता त्यांनी जे भागामध्ये जे मित्र कमवलेत, की ज्या ज्या लोकांचं कोणाचं वाढदिवस असतील तिथं दादा तिथं पोहोचण्याचं काम करतात. कधीही आर्थिक आपल्या पॉकेटमध्ये का आहे का नाही, आपल्या गाडीमध्ये डिझेल आहे का नाही याचा विचार न करता सर्वसामान्य माणसासाठी आणि कार्यकर्त्यासाठी किंवा त्यांच्या मित्राच्या नात्यातील
एक मैत्रीत्व जागृत ठेवण्यासाठी एक सदैव रात्रंदिवस धडपडणारं असं हे आमचं नेतृत्व आहे. खरं राजकारणापासून दादा खूप लांब असतात. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी तर त्यांना फार मोठी अचीव्हमेंट दिली होती, परंतु दादांनी राजकारणापासून लांब राहण्याचा स्वीकारलं. कारण सगळ्याच पक्षामध्ये त्यांचे हितसंबंध अनेक प्रकारच्या लोकांशी आणि मंत्री, आमदार, खासदार साहेबांचे त्यांचे थेट संबंध आहेत. परंतु कधीही गाजावाजा न करता, त्यांच्या मागं न लागता, स्वतःच्या हिमतीवरती एवढा मोठा मित्रपरिवार आहे आपल्या दादांनी जपला आहे, की सांगायचं म्हटलं तर खरंच हे एवढा दिवसही पुरायचा नाही. एवढं मोठं त्यांचं काम आहे. कारण तांबे साहेबांसारखी माणसं आज एका शब्दावरती त्याच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते, आपले सर्व उद्योगधंदे बाजूला सारून आपण कुठल्यातरी एका मंडळाच्या कार्यक्रमासाठी कशासाठी जातो हे माहिती पण नसेल, परंतु दादा जातात म्हणजे आपण आवर्जून त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि दादा जातात म्हणजे नक्कीच तिथे माणसं सोन्यासारखीच असणार. खरंच लोक म्हणतात सोन्यासारखं राहावं, पण आम्हाला वाटतं परिसरासोबत राहावं. कारण परिसास गेल्यानंतर सोनं नक्की म्हणतात आणि सोन्यासारखा असा माणूस आमच्या परळी विभागात आणि आमच्या सातारा तालुक्यात आणि जिल्ह्यात जन्माला आलेला असा सागरदादा. खरंच खूप काही मला त्यांच्याबद्दल बोलावं वाटतं. पण आपल्याकडं आता मॅच चालू आहे. साहेब नक्कीच त्या माणसाबद्दल जेवढं बोलावं तेवढं खूप खूप कमी आहे. आणि एवढं मोठं माणूस असूनसुद्धा नेहमी जमिनीवरती त्यांचा पाय असतात. त्याचं कारण तुमच्यासारखी सावलीसारखी माणसं त्यांच्या पाठीमागं आहेत. आणि तुमची शिकवणसुद्धा त्यांना तेच असणार आहे. आणि ते त्याच माध्यमातून घडत राहत असतात. या ठिकाणी दादांनी त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार अजून जर मनाव घेतला असता तर 50 गाड्याचा नाही 100 गाड्याचा ताफा या ठिकाणी आला असता. पण त्याने आपल्या आम्ही म्हणलं मंडळाचा छोटासा कार्यक्रम आहे, मुंबईमध्ये शहरामध्ये आहे, उगीच वेळ नको जास्त वाया घालवायला म्हणूनसाठी त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासोबत आलेले रिजवानभाई पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे सहसचिव म्हणजे अजितदादांचे खंदे समर्थक दिसतात. अजितदादांचे पण संबंध डायरेक्ट आहेत. दादांच्याकडे कुठला पक्ष नाही असं मला तर वाटत नाही. अगदी हे सगळ्या प्रकारचे पक्ष दादांच्या सोबत असतात. जाईल तिकडे वाराच आहे आणि वादळच आहे. दादा म्हणजे वादळ आहे. त्यामुळे रिजवानभाई पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवकांचे अध्यक्ष आहेत. साहेब मानलं पाहिजे तुम्हाला. युवकांच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला. खरं तुमच्यासारख्या लोकांच्या येण्यामुळं ह्या युवकांना ऊर्जा मिळत असते. आणि ती ऊर्जा देण्याचं काम तुमच्यासारख्या उद्योजकांनी किंवा युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी संघटन परिवर्तन आणि ते आपल्यासोबत राहण्यासाठी आपण एक मोलाची या ठिकाणी भेट दिली. त्याबद्दल तुमचंही या ठिकाणी स्वागत. तसेच रिजवानभाई पटेल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई सहसचिव. अरे वा, चांगली गोष्ट आहे साहेब. मुंबईचे नाही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे सहसचिव व्हा. तुम्हालाही आमच्या शुभेच्छा राहतील. कारण सरकार तुमचंच आहे आणि सगळं काय तुम्ही मनावर घेतलं तर बरंच काय होतं. मंडळावर नुसतं प्रेम राहू दे, आशीर्वाद राहू दे. मुंबईमध्ये राहणारे तुम्ही लोक आहात. या मंडळाचं सतत कार्य विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे मंडळात राबवत असतं. आमचे गौरवदादा शिंदे, आपले मोरे, उदयनराजे यांचे एकदम खास विश्वासू सहकारी आहेत. आमच्या मागोऱ्या त्यांनी आमच्या पावलावर पाऊल ठेवून महाराज साहेबांच्या सोबत सावलीसारखे ते उभं असतात. या ठिकाणी त्यांनी खास करून उपस्थित आमचे BJPचे सोशल मीडियाचे प्रमुख आणि दीपकदादा कदम आणि निलेश जाधव यांनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सगळ्यांचं स्वागत. त्याचप्रमाणे हां, कावंदनी आणि रेवंडे यांनी टॉर्च उडवण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा टॉर्च पिन करण्यासाठी दादांचे हस्ते सागरदादा शिंदे, तांबे साहेब यांच्या हस्ते टॉर्च विनचा करण्यात येत आहे. जाऊ तिथं जरा 2 मिनटं साहेब, 2च मिनटं या. विजेता 44 झाले, 45 पाहिजेत. हॅलो, ज्या संघाला या ठिकाणी बोलले त्यांनी या. तसेच आमचे मावळे प्रशिक्षणाचे एक मुख्य संघटक प्रसिद्धी प्रमुख भोसले संजयजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत आहे, अभिनंदन. लक्ष्मण भोसले, सॉरी संजय भोसले लक्षात म्हणतात आलं, लक्ष्मण भोसले.
तर नक्कीच आपण मित्रांनो पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण यावेळेस नाणेफेकीचा कौल करतोय. पैलवान श्री सागरदादा शिंदे, संस्थापक अध्यक्ष दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य. अगदी खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख म्हणजे दुसऱ्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आम्हा सर्वांचे लाडके पैलवान सागरदादा शिंदे. आणि त्यानंतर मात्र आपण एका विशेष व्यक्तिमत्वाकडे मित्रांनो वळतोय. ज्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर अगदी नुकतीच ज्या व्यक्तीने खूप मोठ्या आजाराशी झुंज करून पुन्हा एकदा त्या आजारावरती विजय मिळवला आणि आपल्या समोर ती व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच सन्माननीय निलेश दादा जाधव साहेबांचा खऱ्या अर्थाने जर उल्लेख करायचा म्हटलं तर नक्कीच ज्या प्रकारे मी आता उल्लेख केला की त्यांनी मोठ्या आजारावर मात केला. अगदी त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट माझ्या मते नुकतंच पार पडलं. आणि खऱ्या अर्थाने उल्लेख करायचा म्हटलं तर त्यांच्या मातृंचा, त्यांच्या आईंचा खऱ्या अर्थाने आपण आवर्जून उल्लेख करावा. कारण त्यांना जी एक किडनी ज्याने डोनेट केली अगदी कोणी नाही तर त्यांच्या स्वतःच्या आईंनी, मातोश्रींनी त्यांना ती किडनी डोनेट केली. आणि मातृत्व काय असतं हे त्यांच्या आईंनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थानं सलाम अशा मातेला की ज्यांनी 9 महिने त्यांना उदरामध्ये बाळगलंच, मात्र आजही आपण पाहतोय या वयामध्ये सुद्धा आई त्यांच्या अगदी अजूनही गंभीरपणे पाठीशी. म्हणजे जेवढं कौतुक करावं त्यांच्या मातृत्व त्यांच्या आईंचं तेवढं कमीच आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने दादांचं सुद्धा आम्ही कौतुक करतोय की अगदी या गंभीर आजारानंतर पार पडल्यानंतर स्वतः या स्पर्धेकरता आपण पाहतो ते उपस्थित राहिलेत. आणि काय जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आणि आणि खऱ्या अर्थाने आपण पहा मित्रांनो, उद्या निलेश जाधव साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. उद्या आमची त्यांची गाठभेट होणार नाही. मात्र निलेश जाधव साहेब, आज मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं या कमिटीच्या मेंबरच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला. निलेश दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्व मित्र परिवाराकडून, आमच्या सर्व परिवाराकडून. त्याचबरोबर आपण पाहतो या आपल्या समवेत जुळले गेले ते म्हणजेच मान्यवर युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय दीपक बापू कदम साहेब. त्याचबरोबर पाटील साहेब आपण पाहतो यांचं सुद्धा आगमन आपल्या या मंचावरती पाहायला मिळतं. त्याचबरोबर सन्माननीय गौरव मोरे साहेब साताराहून या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर रिजवान शेख पटेल साहेब, त्याचबरोबर पैलवान स्वप्नीलजी शिंदे साहेब यांचं सुद्धा आपलं आगमन पाहायला मिळतंय. त्याचबरोबर अभिभाऊ यांना सुद्धा आपण पाहतोय ओमकारजी वाघ साहेब, त्याचबरोबर करण वाडकर साहेब. या सर्व मान्यवरांचं या मालक 007 चषकामध्ये मनाच्या अंतःकरणातून आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. खरं एका व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी राम मोरे साहेबांचा करणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या मधुर वाणीने संपूर्ण कारभार मंत्रमुग्ध झालेले आहे असं त्याने समालोचक करणारे सतीश शेळके आणि राम मोरे या दोन जय आणि वीरूच्या जोडीला दादांच्या हस्ते आपण त्यांना शाल श्रीफळ देऊन उचित सन्मान त्यांना करायचा आहे. साहेब, आपण दोघांनी या ठिकाणी यायचं आहे. आपला उचित सन्मान दादाश्री प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सागरदादा शिंदे यांच्या हस्ते त्यांना उचित सन्मान द्यायचा होता. फॉलो हे अतिशय खूप छान जोडे आहे. आपल्या मालक 007चे सकाळपासून संपूर्ण कार्यक्रमाचं समालोचन क्रिकेटच्या माध्यमातून ते करत आहेत. जयवीरू यांच्या जोडीला पुन्हा एकदा सलाम शेलट. यानंतर या संपूर्ण कार्यक्रमाचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आमच्या मंडळाला व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा भेट देऊन या सर्व तरुणांची स्फूर्ती वाढवणारे आमचे दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्रश्रीचे मानकरी सागरदादा शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या मंडळाचे संदीपजी शिर्के आणि संजयजी शिर्के या दोघांना मी विनंती करतो, उपाध्यक्ष यांनी त्यांचा उचित सन्मान शाल श्रीफळ
आणि बुके देऊन त्यांचा करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय तांबे साहेब यांचा सन्मान आमचे BJP सॉरी अध्यक्ष विजय शिर्के आणि सचिव प्रफुल्ल काकडे तांबे साहेबांचा सन्मान करा. सचिव मंडळाचे सचिव प्रफुल्ल काकडे या लवकरात लवकर. हॅलो तांबे साहेब यांचा उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. हॅलो मी मगाशीच म्हटलं होतं की मोठ्या मनाची माणसं असल्यावर त्यांना जमिनीसुद्धा कमी पडते माणसं जोडायला. असे सागरदादाने स्वतःचा सन्मान न घेता एक मनाचा मोठेपणा करून आपले ज्येष्ठ म्हणून तांबेसाहेब यांचा सन्मान घेतला. यानंतर सागरदादा शिंदे यांचा सन्मान संदीपजी शिर्के मंडळाचे उपाध्यक्ष आणि संजय शिर्के यांनी दोघांनी त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. दादांचा या मध्ये घ्या. आणि प्रफुल्ल काकडे आणि विजय शिर्के या ना इकडे पुढे. यानंतर या ठिकाणी आमचे सोशल मीडियाचे प्रमुख आणि खरंच त्यांनी एक पोस्ट काही वर्षापूर्वी व्हायरल केली होती. देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात शिवेंद्र आणि ह्या दोघांच्या मध्ये मेळ घालणारे आमचे उदयनराजे भोसले यांच्यावरती त्यांनी खूप सुंदर असा लेख सोशल मीडियावर टाकला होता. असे आमचे एक ज्येष्ठ म्हणजे सूचक असे लेख लिहिणारे आणि सोशल मीडियाचे प्रमुख दीपकजी कदम साहेब यांचा उचित सन्मान विजय कदम साहेब आणि विजय शिर्के अविनाश शिर्के यांनी त्यांचा उचित सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे आताच कोणीतरी इथे अनाऊन्स केलं होतं की आपल्या आजारावरती मात करून आपल्या समाजात पूर्ण वेळ देणारे आमचे खंदे समर्थक पैलवान निलेशदादा जाधव यांचाही उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. जगन्नाथ शिर्के आणि निलेश शिर्के यांना मी विनंती करतो त्याचा उचित सन्मान करायचा आहे. जगन्नाथ शिर्के उर्फ बाबू, स्वप्नील भाऊ पैलवान सांगली यांचा पैलवानचा या ठिकाणी सध्या पैलवान लोकांची फार मोठी मार्केटमध्ये किंमत आहे. आणि सांगलीला पुन्हा एकदा चंद्रहार पट्टाने 50 लाखाची कुस्ती ठेवली. साहेब आम्हाला पण तिकडे परमिशन द्या बघायला, काय तिकीट वगैरे असले तर फ्री करा. त्याचा उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. तसेच अर्जुनजी खोतकर साहेब करंजकर साहेब अर्जुनजी करंजकर साहेब खेड शिवापूरची जशी भेळ गोड तसं तुम्ही अतिशय गोड दिसताय आम्हाला. तुमचा सहवास असाच लाभो. कधीतरी कैलाशी भेळ आम्हाला खायला मिळेल. त्याचा उचित सन्मान या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय शुभम शिर्के आणि दत्ताराम शिर्के यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. बॉडी बिल्डरचे अभिभाव नारकर याचा उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. दत्ताराम शिर्के महाराज यांच्या हस्ते करण्यात येत आहे त्यांचा उचित सन्मान. आमचे उदयनराजे भोसले महाराज साहेबांचे खंदे समर्थक परळी विभागाचा बुलंद आवाज, आमचे सहकारी यांच्या नावाचाच गौरव आहे असे आमचे जिगरी दोस्त गौरव मोरे एका शब्दावर हजर
त्याचा उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. गौरवदादांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो, रोशन शिर्के, सत्यवान शिर्के यांचा सन्मान करा या लवकर. गौरवदादा शिर्के. दोन बॉल बाकी आहेत, 2. आणि 32 धावा धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे रिजवान पटेल साहेब यांचाही ठिकाणी सन्मान होत आहे. रिजवान पटेल साहेब. रिजवान पटेल साहेब. ओंकार भाऊ पाटण यांचाही उचित सन्मान या ठिकाणी आमच्या चिखलोजी यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणपत पारकू शिर्के साहेब यांनी करायचा आहे. खासवरून सातारा करून आलेले यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष. फाईनचा घ्या. तसेच सूरज कदम. सूरज कदम आमचे बोर्णे विभागाचे, आमच्या तुषार विभागाचे आणबान शान सूरज कदम यांचा सुद्धा उचित सन्मान या ठिकाणी होत आहे. सुनील भाऊ जाधव घाटेवाडी. सुनील भाऊ जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सुनील भाऊचा घ्या सन्मान. अरे या ना इकडं अवी, ये ना. हॅलो. 12 बॉलमध्ये 13ची गरज आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे निलेश जाधवांचा राहिला सत्कार अजून. निलेश जाधव या लवकर पुढे तुम्ही. हा या प्रेरणा द्या, द्या त्या साहेबांना द्या. काटेवाडीचे जाधव साहेब या, सन्मान करा. हा? निलेश जाधव यांचा सत्कार खास संदीप दादा शिर्के 00 उपाध्यक्ष आणि ज्यांच्या नियोजनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम चालला आहे ते संदीप दादा शिर्के यांच्या हस्ते त्याचा उचित सन्मान होत आहे. वाघ साहेब यांचा सुद्धा उचित सन्मान या ठिकाणी येतोय. वाघ साहेब. संजय चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. संजय चव्हाण. वाघ साहेबांचा घ्या. वाघ साहेब या पुढे. आमचे बंधू विनायक सपकाळ सकाळपासून या ठिकाणी आवर्जून. विनायक सपकाळ जांभे सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय निष्ठा आणि प्रेम असणारे आमचे बंधू विनायक सपकाळ याचा उचित सन्मान दादांच्या हस्ते करावा. दादा त्याचा सत्कार करा. भाऊंचा घ्या. केला भाऊसाहेब. हॅलो. अरविंद जाधव साहेब कुठे गेले? सुनील जाधव, अरविंद जाधव, टगो शेठ, विनोद जाधव. खोपोलीवरून आले आमचे मंगेश शिर्के साहेब यांचा सुद्धा उचित सन्मान होत आहे. मंगेश शिर्के.